जय संविधान. मित्रांनो, इंडियन कॉन्स्टिट्यूशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. या यूट्यूब चॅनलवर आपण संविधान सिरियल पाहणार आहोत. संविधानात असलेली एकूण 395 कलम, आज रोजी त्या कलमांमध्ये झालेली बदल म्हणजेच घटना दुरुस्ती, त्या कलमांवर आधारित झालेली कायदे, कलमाचे असलेली उपकलम, त्याच्यात असलेल्या तरतुदी, त्या प्रत्यक्ष भारतीय समाजव्यवस्थेला कशा उपयुक्त ठरतात, म्हणजेच संविधानाचा इत्थंभूत अभ्यास आपण या संविधान सिरियलमध्ये करणार आहोत. मित्रांनो, हे यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज समाजव्यवस्थेमध्ये बघितलं तर संविधानाविषयी काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेले आपल्याला दिसतात, तर काही लोकांच्या मनामध्ये संविधानाविषयी अति प्रेम निर्माण झालेलं दिसतं. अशा दोन गटातली लोक आपल्याला भारतामध्ये वावरताना दिसतात. खरं तर भारतीय संविधान हे भारताच्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार प्राप्त करून देते. संविधान हे काय आहे हे प्रत्येक भारतीय नागरिकाने जाणून घेणं हे आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. हे संविधान इतकं प्रामाणिक आहे, या संविधानामध्ये असलेली सगळी कलमं इतकी वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडलेली आहे की या देशामधील अतिशय तळागाळातला व्यक्ती, तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, तो गरीब असेल, श्रीमंत असेल, त्या प्रत्येक नागरिकापासून तर या देशातील वरिष्ठ दर्जाच्या पदापर्यंतचा व्यक्ती हा समान दर्जाचा आहे. या संविधानाची ही खरी वैशिष्ट्य आहे. मग आपण संविधान काय आहे एक भारतीय नागरिक म्हणून समजून घेऊया. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे संविधान अभ्यासल्यानंतर काय होतं. खरं तर आपण इतर ग्रंथ जरी अभ्यासले नाहीत तरी चालणार आहे, पण आपण भारताचं संविधान एक वेळ नक्की वाचलं पाहिजे, कारण आपण भारतीय नागरिक आहोत. या भारताचा राज्यकारभार कसा चालतो, या देशामध्ये ही कायदे कशी तयार होतात, धोरणं कशी आखली जातात, संविधानाच्या कलमांचा कसा फायदा होतो, हे सगळं आपल्याला ज्ञात होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे भारताच्या संविधानाचा अभ्यास करणं. हे एक सर्वसामान्य नागरिकाला जितकं आवश्यक आहे त्याहीपेक्षा जास्त अधिक महत्त्वाचं आहे प्रशासकीय यंत्रणेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आज रोजी प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षा अस्तित्वात आलेली आहे. तेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जर आपण करत असाल तर भारतीय संविधान हा विषय खूप महत्त्वाचा आहे, तो आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही संविधान सिरियल खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत भारताच्या संविधानाच्या निर्मितीचं प्रारूप, म्हणजेच भारताचं संविधान कसं अस्तित्वात आलं. आपल्याला ज्ञात असेल, भारतावर इंग्रजांचं साम्राज्य होतं. 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. स्वातंत्र्य दिलं म्हणजे काय झालं तर इंग्रजांकडे असलेली जी सत्ता होती तिचं हस्तांतरण त्यांनी भारतीय जनतेकडे केलं. मग आता या भारतीय जनतेला स्वतःचं साम्राज्य निर्माण झालंय, स्वतः आपण आता भारत म्हणून एक नवीन राष्ट्र निर्माण झालंय आणि आपण स्वतः त्या राज्याचा कारभार करू पाहतोय. म्हणून त्या राज्याचा कारभार कसा चालावा, त्याची नियमावली कशी असली पाहिजे, जनतेला काय हक्क आणि अधिकार असले पाहिजे, निवडून येणारी जी लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते निवडून गेल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजेच एकंदरीत कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे याची इत्थंभूत माहिती त्या संविधानामध्ये असणं गरजेचं होतं. तो दस्तावेज निर्माण करणं गरजेचं होतं. मग झालं काय, या संविधान असलं पाहिजे अशी मागणी भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आमच्या देशामध्ये होऊ लागलेली होती. सर्वप्रथम संविधान सभा असावी असं महात्मा गांधी म्हणतात. आता संविधान सभा असली पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेहरू रिपोर्ट सादर केला 1928. तर झालं, नेहरू रिपोर्ट जर सादर झाला तर त्यावेळची परिस्थिती अजून थोडी वेगळी होती. एकेकाळी गुण्यागोविंदानं नांदत असलेले हिंदू आणि मुस्लिम हे आत्ता या कालावधीमध्ये म्हणजे 1930 पर्यंत हे एकमेकांपासून प्रचंड दूर चालले गेलेली होती. म्हणजेच मुस्लिमांना आता हिंदूंपासून वेगळं राष्ट्र मागण्याची वेळ आलेली होती. ती का आली, ती कशी आली, तो एक इतिहासाचा पार्ट आहे.
जर इतिहासाचे सिरियस आपण पुढे सुरू केली तर त्याच्यात आपण नक्कीच तो अभ्यासणार आहोत. पण मुस्लिम लीग ही जन्माला आलेली होती 1906 त्याचं नेतृत्व होतं महम्मद अली जिना यांच्याकडे. आता जिनांनी नेहरूंनी सादर केलेल्या रिपोर्टला विरोध म्हणून एक 14 मुद्द्यांचा अहवाल इंग्रज सरकारकडे सादर केला. त्याला जिनांचे 14 मुद्दे असं आपण म्हणतो. आता हे ब्रिटिश सरकारकडे या मागण्या गेल्यामुळे झालं काय, ब्रिटनमध्येच भारतीय संविधान कसं असलं पाहिजे याच्यासाठी चर्चा आयोजित करण्यासाठी तेथील प्रधानमंत्र्यांनी एक परिषद आयोजित केली. त्यालाच आपण गोलमेज परिषद असं म्हणतो. गोलमेज परिषद ही 3 चरणांमध्ये झाली. 1930 ते 1932 या कालावधीमध्ये एकूण 3 त्या बैठका झालेल्या होत्या. या तिन्ही बैठकांमध्ये भारताचे प्रतिनिधी वेगवेगळ्या स्तरातून त्यांनी बोलवलेली होती. झालं असं, पहिल्या बैठकीला तर काँग्रेसने बहिष्कारच घातलेला होता आणि दलितांचे प्रतिनिधी, अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गोलमेज परिषदेच्या 3ही चरणांमध्ये झालेल्या बैठकीला जाणीवपूर्वक हजर होते. तर तिथे झालेली जी चर्चा होती त्या चर्चेतनं एक नवीन कायदा जन्माला आला, तोच म्हणजे 1935चा कायदा. त्याच्यात 321 कलम आहेत. या कायद्यानं काय केलं, भारतामध्ये 11 प्रांतांची निर्मिती केली आणि प्रांतांमध्ये भारतीयच लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याची ग्वाही दिली. आता 1935च्या कायद्यानुसार झालं असं, 1936 प्रत्यक्ष निवडणुका लागल्या. 1936 निवडणुका लागल्यामुळे झालं असं, 11 प्रांतांपैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसचं बहुमताचं सरकार निर्माण झालं. पण योगायोगानं असं झालं, तिकडे युरोपामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि भारतात असलेला लॉर्ड लिनलिथगो यानं काय केलं की भारतात सत्तेवर असलेली प्रांतांमध्ये सरकार निर्माण केलेली जी लोकं होती त्यांचा कुठलाही विचारात न घेता त्यांनी जागतिक स्तरावर हे जाहीर करून टाकलं की भारत युद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूने सहभागी आहे. आता हे भारतात निवडून आलेल्या, प्रांतांमध्ये निवडून आलेल्या सरकारांना मात्र योग्य वाटलं नाही. त्यांनी तात्काळ 1939लाच, म्हणजे 2च वर्ष त्यांनी ते सरकार चालवलं आणि 1939ला यांनी राजीनामे दिले. या राजीनामे देण्यामागची पार्श्वभूमी अशी होती की जर आपण इंग्रजांना या विरोधात गेलो नाही तर ते तिकडे युद्धात गुंतलेले असताना त्यांचं सरकार चालवण्यासाठी आपण आहोत असं त्यांना वाटेल आणि म्हणून आपल्याला इंग्रजांचं सरकार नको आहे, आपण त्यांना सहकार्य करायचंच नाही आहे, या भावनेने त्यांनी राजीनामे दिलेले होते. कारण तिकडे ते युद्धात गुंतलेले होते, म्हणून भारताचा राज्यकारभार चालवणं इंग्रजांना शक्यच नव्हतं. अशा पार्श्वभूमीमध्ये झालं काय, तर भारताचा राज्यकारभार चालवणं इंग्रजांना शक्य झालं नाही. म्हणून इंग्रजांनी काय केलं, इंग्लंडवरनं एक ऑगस्ट ऑफर नावाची लिनलिथगोच्या माध्यमातून ऑगस्ट ऑफर जाहीर केली. त्या ऑगस्ट ऑफरमध्ये संविधानाविषयीची तत्त्व त्यांनी निश्चित केली आणि त्यांनी सांगितलं की भारताचं संविधान मुख्यतः भारताचे लोक तयार करतील. आता 1934 मानवेंद्रनाथ रॉय नावाच्या व्यक्तीनं भारतासाठी एक संविधान सभा असावी आणि संविधानाच्या निर्मितीची मागणी केलेली होती. तीच मागणी लक्षात घेता यांनी ऑगस्ट ऑफरमध्ये सांगितलं की भारताचं संविधान निर्माण केलं जाईल आणि ते निर्माण करण्यासाठी मुख्यतः भारतीय लोकांचा समावेश असेल. तर मुख्यतःचा अर्थ असा असतो की काही प्रमाणामध्ये मग परकीय सुद्धा असू शकतात. त्याच्यानंतर क्रिप्स मिशन आलं आणि क्रिप्स मिशनने सांगितलं की भारताचं संविधान निर्माण करण्याचं जे काम आहे ते पूर्णतः भारतीय लोकच करतील. पूर्णतःचा अर्थ आता निश्चित झाला की आता परकीय लोक भारताचं संविधान निर्माण करण्यासाठी असणार नाहीत. पण आम्ही ते क्रिप्स मिशन जे आलं ते आम्ही फेटाळलं, ते आम्ही मान्य केलं नाही. त्याला बुडत्या बँकेचा चेक म्हणून आम्ही नाकारलं. तिथं काय झालं आता इंग्लंडमध्ये, तर इंग्लंडमध्ये हुजूर पक्षाची सत्ता होती. चर्चिल नावाचा प्रधानमंत्री होता, त्याची सत्ता 45 चालली गेली आणि ॲटली नावाचा एक प्रधानमंत्री तिथे आला. या ॲटलीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली. भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल असं त्याने घोषित केलं आणि भारतासाठी एक संविधान निर्माण करण्यासाठी त्याने कॅबिनेट मिशन तयार केलं. त्याच्या मंत्रींमध्येच हे 3 लोक होती म्हणून त्यांना कॅबिनेट असं म्हणतात. ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते. त्याच्यामध्ये स्टॅफर्ड क्रिप्स होता, पॅन्थिक लॉरेन्स होता आणि एव्ही अलेक्झांडर. हे 3ही व्यक्ती इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते. या 3ही
लोकांना, यांना त्रिमंत्री योजना सुद्धा म्हणतात, कॅबिनेट मिशन सुद्धा म्हणतात, हे लोक भारतात आलीत. का म्हणून आली? तर भारताचं संविधान निर्माण करण्यासाठी संविधान सभा गठीत करता यावी या उद्देशाने आलीत. तर संविधान सभा गठीत कधी झाली? तर संविधान सभेची निवडणुका या ऑगस्ट 1946 मध्ये झाल्या. मित्रांनो, आपण बघतोय 1946लाच भारताच्या संविधान सभेची निर्मिती झालेली आहे. कशी झाली? तर सुरुवातीला काय झालं होतं, संविधान सभेत प्रौढ मताने माणसं म्हणजे उमेदवार म्हणजेच लोकप्रतिनिधी हे प्रौढ मताद्वारे निवडून दिली गेली पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष लोकांनी त्यांना मतदान करून संविधान सभेवर पाठवलं पाहिजे अशी मागणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली होती. पण हे सहज शक्य नव्हतं त्या कालावधीमध्ये की एवढी सगळी निवडणूक प्रक्रिया राबवणं आणि तिथून त्या लोकांना निवडून आणणं, मग त्यांना संविधान सभेवर नेणं, हे सहज शक्य नव्हतं. म्हणून त्रिमंत्री योजनेत कॅबिनेट मिशनने सांगितलं की हे जे लोकप्रतिनिधी असतील, या लोकप्रतिनिधींची कशी निवड करायची? तर लोकसंख्येचा निकष त्यांनी ग्राह्य धरला. तर लोकसंख्येचा निकष कसा ग्राह्य धरला? तर 10 लाख लोकसंख्येला एक प्रतिनिधी असं त्यांनी निश्चित केलं. आणि मतदान कोणी करायचं? कोणामार्फत त्यांना निवडून दिलं जाईल? तर 1936 मध्ये ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्याच्यात जे लोक निवडून आलेली होती, त्या निवडून आलेल्या लोकांनीच त्यांच्यातले संविधान निर्माण करण्यासाठी अभ्यासू असलेल्या लोकांची निवड संविधान सभेवर करायची असं निश्चित झालं. आता यांची निवड कशी करायची हे निश्चित झाल्यानंतर यांची संख्या किती असेल? तर त्यांची संख्या होती 389. हे माउंटबॅटन योजनेने आखून दिलेला सगळा प्लॅन होता. 389 सदस्यांपैकी 292 सदस्य ही जी होती ही प्रांतांमधून निवडून द्यायची होती. 11 प्रांत होती. त्या 11 प्रांतांचे प्रतिनिधी 292 आणि 4 कमिशनरची प्रांत होती. दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान ही 4 कमिशनरची प्रांत होती. या 4 कमिशनरच्या प्रांतातनं एक सदस्य संविधान सभेवर पाठवायचा होता. असे 296 सदस्य निवडून आणायची होती आणि 93 सदस्य भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या संस्थानिकांच्या संस्थानातून निवडून द्यायची होती. म्हणजे संस्थानिकांना तो अधिकार होता त्यांचा कुठला प्रतिनिधी आपण संविधान सभेवर पाठवावा असा. ते 93 होती. अशी ही 296 आणि 93 389 सदस्यांची संविधान सभा गठीत झाली. या संविधान सभेची निवड झाल्यानंतर झालं असं 208 सदस्य ही काँग्रेसची निवडून आलीत. 73 सदस्य मुस्लिम लीगची निवडून आलीत आणि उरलेल्या सदस्यांपैकी 15 सदस्य होती. ते 15 सदस्यांपैकी 7 सदस्य जी होती ती एका पार्टीचे एक असे होते. म्हणजे कुठले होती? तर युनियन पार्टी होती, युनियनिस्ट, शेड्यूल कास्ट युनियनिस्ट, मुस्लिम, शेड्यूल कास्ट, फेडरेशन, शीख, हे असे एकूण 7 पक्ष होते आणि त्यांचा एक प्रतिनिधी निवडून आलेला होता. उरलेली 8 सदस्य ही अपक्ष होती. मित्रांनो, या 389 सदस्यांमध्ये महिला सुद्धा होत्या. इथे जे सदस्यत्व मिळालेलं होतं भारतात या सर्व जाती धर्मातील लोकांना प्रतिनिधित्व दिलं जाईल याची त्यांनी आखणी करूनच सदस्यांची निश्चिती केली गेलेली होती. त्यावेळेला महिला देखील या संविधान सभेमध्ये होत्या आणि त्या काळातल्या अतिउच्च शिक्षित अशा 15 महिला संविधान सभेमध्ये होत्या. मित्रांनो, ही संविधान सभा गठीत झाली आणि तिची पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946. तर आपल्या लक्षात आलं असेल भारताला स्वातंत्र्य मिळालंय 15 ऑगस्ट 1947ला. पण स्वतंत्र भारताचा राज्यकारभार कसा चालावा याच्यासाठी जी दस्तावेज तयार करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झाली 1946ला. तर 9 डिसेंबर 1946ला दिल्लीत ही पहिली बैठक आयोजित झाली. या पहिल्या बैठकीला 211 सदस्य हजर होती. मुस्लिम लीगने या सभेत हजर राहण्यास बहिष्कार घातला. का? तर मुस्लिम लीगला स्वतंत्र मुस्लिमांसाठीच्या राष्ट्राची मागणी ही रेटून ठेवायची होती, ती लावून धरायची होती. त्यांना मुस्लिमांसाठी स्वतंत्रच राष्ट्र हवं होतं आणि म्हणून त्यांनी पहिल्या बैठकीवर बहिष्कार घातला. आता बैठका सुरू झाल्यानंतर झालं काय की पहिल्या बैठकीला काय झालं तर फ्रान्स या देशामध्ये अशी एक व्यवस्था होती, तिथे जे ज्येष्ठ सदस्य असतात त्या ज्येष्ठ सदस्यांपैकी एकाला अध्यक्ष म्हणून तात्पुरता अध्यक्ष म्हणून निवडून दिलं जातं. म्हणून आमच्या देशामध्ये सुद्धा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा नावाचे जे व्यक्ती होते ते संविधान सभेत निवडून गेलेल्या सदस्यांपैकी ज्येष्ठ होते. त्यांना जे बी कृपलानींनी
ते सांगितलं की यांना आपण सदस्य या सभेचा अध्यक्ष बनवूयात आणि मग डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे त्या सभेचे अध्यक्ष झाले. 11 डिसेंबरला पुन्हा एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आता कायमस्वरूपी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आणि कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून संविधान सभेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. आता ही निवड झाल्यानंतर फ्रँक अँथॉनी नावाचा व्यक्ती हा उपाध्यक्ष म्हणून आला. आपण ती सविस्तरपणे पुढे त्या समित्या कशा गठीत झाल्या ते आपण बघणार आहोत. संविधान सभा गठीत झाल्यानंतर संविधान सभेची कार्यप्रणाली कशी सुरू झाली तर 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक उद्देश पत्रिका सादर केली संविधान सभेच्या समोर. त्या उद्देश पत्रिकेमध्ये काय होतं? तिथं हे होतं की आपण जे संविधान निर्माण करणार आहोत त्या संविधानात काय तत्व असली पाहिजेत, म्हणजे त्या संविधानाची उद्दिष्ट नेमकी काय असली पाहिजेत, कोणत्या आधारावर आपण ते संविधान निर्माण करणार आहोत याचं एक सारांश रूपामध्ये उद्देशिका सादर केली गेली, ज्यालाच आज रोजी आपण भारताच्या संविधानाचं प्रास्ताविक किंवा उद्देशिका असं म्हणतो. हे 13 डिसेंबर 1946 रोजी सादर झालं आणि मग त्याच्यावर विचार विमर्श सुरू झाला. संविधान सभेमध्ये चर्चा सुरू झाल्या. या संविधान सभेमध्ये मांडलेल्या प्रास्ताविकाचं 22 जानेवारी 1947ला संविधान सभेने मंजुरी दिली आणि भारताच्या संविधानाचं प्रास्ताविक संविधान सभेने मंजूर केलं. आता झालं असं पुढे भारताला स्वातंत्र्य त्यावेळेला आता असं झालं, मुस्लिम लीगचे जे सदस्य असतील आणि संस्थानिकांचे जे सदस्य असतील ते आता हळूहळू संविधान सभेमध्ये यायला तयार झालेत. सर्वप्रथम 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानिकांचे प्रतिनिधी संविधान सभेमध्ये हजर झाले. बडोदा, बिकानेर, उदयपूर, जयपूर, रेवा, पतियाळा असे ते 6 संस्थान होती. या 6 संस्थानांचे प्रतिनिधी सर्वप्रथम संविधान सभेमध्ये आलेत 28 एप्रिलला 1947ला. म्हणजे भारत स्वतंत्र झालेला नव्हता हे जाणीवपूर्वक लक्षात आणून देतो. तिथून आता भारताला स्वातंत्र्य देण्याचं तिथे ॲटलीने जाहीर करून टाकलं. 5 जुलै 1947ला भारताला स्वातंत्र्य देण्याचा जाहीरनामा हा ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मंजूर झाला. तो जाहीरनामा 18 जुलै 1947ला ब्रिटनच्या राजपदाकडनं स्वाक्षरी करून कायद्यात रूपांतरित करण्यात आला आणि भारताला स्वातंत्र्य देण्याचा कायदा पारित झाला. त्या कायद्याने आपल्या भारताला स्वातंत्र्य देण्यात येणार होतं 1947 15 ऑगस्टला. त्याच्यात तरतूद होती भारताच्या फाळणीची. सगळ्यात महत्त्वाची ही तरतूद होती की भारताची फाळणी ही धार्मिकदृष्ट्या केली गेली. पाकिस्तान हे मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्माण केलं गेलं. 14 ऑगस्ट 1947 हा पाकिस्तान यांचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतात आणि भारतात 15 ऑगस्ट 1947 हा आपण स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करत असतो. आता ह्या 2 देशांची फाळणी झाली म्हणून संविधान सभेवर काय परिणाम झाला तर संविधान सभेवर परिणाम असा झाला, मुस्लिम लीगचे सदस्य कमी झाले आणि पाकिस्तानसाठी 2 भूभाग दिले गेले होते. हे एका राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये न मोजणार आहे की एक राष्ट्र कसं असतं, त्याचा एक सलग एकसंघ भूभाग असतो. पण भारत पाकिस्तानच्या फाळणीमध्ये पाकिस्तानसाठी जो भूभाग दिला गेला ते 2 भूभाग होते. एक वायव्येकडचा होता आणि एक आज रोजी जो बांगलादेश आहे तो बांगलादेशाचा भूभाग होता. हा बांगलादेश 1971 पुन्हा त्या पाकिस्तानपासून वेगळा झाला आणि ते एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं. पण त्यावेळेला 1947ला हा बांगलादेश म्हणजेच पाकिस्तानचा एक भाग होता. तर त्यावेळेला झालं असं, संविधान सभेत 389 जे सदस्य होते ते सदस्य संख्या कमी होऊन गेली कारण देशाची फाळणी झाली. तो भाग भारताचा भाग राहिला नाही म्हणून तिथून प्रतिनिधित्व भारताच्या संविधान सभेत घेता येणार नाही. मग किती सदस्य कमी झाले तर 299 सदस्य भारताच्या संविधान सभेमध्ये शिल्लक राहिले 389 पैकी 70 सदस्य हे संस्थानिकांचे प्रतिनिधी म्हणून यायचे होते आणि 229 सदस्य ही प्रांतांमधूनच